आरव गाडी. नमस्कार, मी आरव पुंडलिक गाडी. आज 3 तारचा कायदा आणि त्याचे तुकडे आणि पलटे वाजवून दाखवतो. तुकडा सुंदर आरव गाडी यांनी सोलो सादर केला होता ढगा तबल्यावरती. एवढ्या लहान वयामध्ये तो शिकतोय, खरोखरच छान. टाळ्या वाजवायच्या आहेत, खरोखर प्रोत्साहन द्यायचंय मुलांना. आपल्या वाडीतली मुलं कुठेतरी चांगल्या मार्गावरती चाललेली आहेत हे दिसतंय आपल्याला. खरोखर आरव टाळ्या वाजवायच्या आहेत, प्रोत्साहन द्यायचं आपल्या मुलांना. जेवता जेवता जरी टाळ्या वाजवल्या तरी चालतील.
चंद्रम गुडदा चंद्रम गुडदा चंद्रम गुडदा काय वाजवायचे आहेत खरोखरच
जेवणाचे कोणी बाकी असतील तर कृपया लवकरात लवकर घेऊन घ्यायचं आहे. हॅलो हॅलो भोजन घ्यायचं कोणी राहिलं असेल भोजन घ्यायचं कोणी राहिलं असेल कृपया आपण काउंटरला जायचं. तसंच ज्यांचं झालं आहे त्यांनी आसनास ठेवायचं आहे. ज्यांचं जेवण झालं आहे त्यांनी आसनास ठेवायचं आहे. कृपया आपली मुलं आपली कला सादर करत आहे. पहा किती सुंदर आहे. ही संस्कृती टिकवून ठेवायची जपणूक करायची कृपया जेवण आपण कोणी जेवायचं असेल तर काउंटरला यायचं. आपलं आता काउंटर बंद करणार आहोत याची नोंद घ्यायची. धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या आहेत. लहानसा कलाकार आपल्यासोबत डान्स सादर करत आहे.
माझी बातली भारी अशी हाताकारी शोभत्या बळीना झुकयो लकरक मला ओ फेटेवालं तुम्हीच की तुम्ही जरा टाळ्या वाजवायचे. जबरदस्त.
येत आहे हा जे नागोबा आहे आणि कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो नाचत भस्म चालतो. नागोबाला शिवाय. घालून राहणे त्यांचं भावी आपली पोळे माऊलीचा जिंगे वर्गन याच्या घरच्या पूजेला गरीबाने क्या बात है, क्या एनर्जी लेवल है. आशियाना मेरा साथ तेरे है ना ढूंढते तेरी गली मुझको घर मिला बुलाना मेरा हाथ तेरे है ना ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला तू जो मिला लो हो गया मैं काबिल तू जो मिला तो हो गया सब हासिल
झाले मला तू कुठे चालला जातो जर ऑलरेडी उशिरा आला या मोठे मला मी घातलेले कमी सांगू का मम्मीला तू म्हणतो शाळा माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते या प्रभात ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी अगं मार्जिन गोली हानलन गोली कचल जाऊ माझारी ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी अगं मार्जिन गोली हानलन गोली कचल जाऊ माझारी ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी अगं मार्जिन गोली हानलन गोली कचल जाऊ माझारी मुंबईच्या किनारी अगं मार्जिन गोली हानलन गोली कचल जाऊ माझारी विसोची पारू मिसली को नवा सारा विसोची पारू मिसली को नवा सारा नाव चल को मंदिरात पारू दर्याचे गेला नाव चल को मंदिरात पारू दर्याचे गेला या को होता है मग तालियां बजाओ कलाकारों को एक मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी विद्या काले चल हम जा दे हम के बने सभी मत वाले
रंग लगाए येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई तू होगी बंटू टू पीए बंटू टू वो हो गई मुंडे की पतंगा मारेगी तू मैंने उड़ती वो हो गई मुंडे की हिलाते चलती टुक 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 करती मेकअप टुक करती अंग्रेजी पढ़ती किट पिट टुक करती जिन्हें कोई नहीं साथी विक्टोरिया तू घंटी बिग पूरा लंदन ठुमकदा ओ जटो नचे बैंड ठुमकदा तू घंटी बिग बैंड दो नैन सितारे है चांद समखड़ा क्या कहना उसका आफरीन दावत में कैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नाज़नीन शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी जोरदार आई मुलांना सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको नाहीतर बाबा मारेल ते करू नको नाहीतर बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयाने शाळेत जातात बाबांपासून 4 हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लग्नाचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबांसाठी मुलांकडे शब्द नसतात
बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बहादूर बुवा. बाबा म्हणजे केवळ वेगळे पैसे कमवण्याचं यंत्र. केवढं काम त्यांनी केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असून बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत ढोळकी का वाटते? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा गेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिठेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण माझा खेळ होता तू, शाही होते मी, वेळा होता तू, माझ्यासाठी काही सारखाच केला तू. आज तू करू दे पाग हे मला, सावरू रे मला, अजूनही तूच हवा. चमचम करता है ये नशीला बदन, कहना चाहे हर कोई मुझसे मिलन. हाँ भले ही होते नसीब, जीने वाले की खिड़की, कहते हैं आँखें शर्मीली, कर ले अपनी रात गुलाबी. बेताबी है चमचम करता है ये नशीला बदन. शोला हूँ मैं, बिजली भी हूँ, लाखें नैयों आग से, बात मेरी हकीकत कर दूंगी घायल तुझे. राहों की है मस्ती मेरी हर लगाम में, जिसमें कहो आए मेरे अपने संग में. राहों में आऊंगी तुम्हारी मगन, हाय चमचम करता है ये नशीला बदन. नाजुक बदन हिरनी हूँ मैं, हाँ मेरा हाथ में. नारदे खणी केस सोडुनी पाठीवर मोकळे, नकळत
हो मोर्या 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 आपण कोण आहात मोर्या 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 म्हणजे महागणपतीचं नामस्मरण कीर्तन भजन आपण कोण मोर्या 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 म्हणणारे मला भट्टाने ब्राह्मण सरांचा भट्टाने ब्राह्मण याचा अर्थ काय सरांच्या घरी लग्न भट्टाची महापूजा हो अशी शिवाजी वगैरे कामाला कार्यासाठी आणि या गावात त्या गावात असे भजन असतो मला ब्राह्मण सरांचा इकडे नाही बोलायचं तुमच्या आमच्या गणपतीची पूजा होईल का हे काय करता
सुरुवात होऊन जाऊ दे. हो आंघोळ करा मग. बडबड सिद्ध व्हायचा तर काय. हो नाहीजी, आता या गाडीत दोन गाणं आहे. एक गाडी देवाच्या बसू करतो, तुझ्यासाठी खाली पकडतो. बडबडाने किती वाजता आवाज येतो. एका गाडीमध्ये काम अडचणी आता पुण्या करून घ्या. आगोली गरीब हो भटजी महाराज हे काय करता. हो वाळत घालायला काय फुटत आहे. हो देवाच्या सेवा में नाही. हा चालेल तुम्ही. हा पूजा करा. हो चंदन काशाच्या डोंगरामध्ये. हा तेही काम चालू होतो. काशाच्या डोंगरात आता कुठे काय पाचशे तळ्यामध्ये. पाकामध्ये मोठमोठा बघी आणि काय आपण तेही काम चालू होतो. राजापूरच्या पेठीमध्ये. काम चालू होतो. दीपाय पण दुप्प नाही. हा अक्षता पाहिजे कट्ट्याच्या पेठीमध्ये. घंटाची सुरू झाली असते. तेही काम चालू होतो. आता देवाच्या पाहिजे तेव्हा ते मेवाट्याची दुकानं लागलेली आहे. महागणपतीचा सरस्वती कधी सोडतो. महागणपती घंटा विकास बदली, महागणपती गाढवास बदली, महागणपती चक्रास बदली, दुर्गास बदली, महागणपती कोंबडे का देवळा का पेडवे का आमचा गणपती कोपऱ्यावर घात नाही होईल. त्याचा मस्त आहे. त्यापैकी आता देवीच्या आर्थिक दर्शक चालू आहे. त्या जत्रेमध्ये मोठमोठी मेवामध्ये पदार्थ असतात आणि त्या ठिकाणीमध्ये मेवाच्या कोंबड्याच्या जेवणाच्या आधाराचे आपल्याचे पदार्थ असतात. मी त्याला मान जोडलो. मग तुमचं काय नियोजन खात हो त्याच्यात आठी राहिले तर तो आऊस केलो गणपती काय आपला निवेदन खात नाही. हो त्याचा वाहनात राहिला आहे. अरे देव जय देव जय मुंदिर मामा जय मुंदिर मामा तुझ्या बोलाची तुझ्या बोलाची मागोरिया मारतीचा मारी स्वारीचा नाटका स्वारीचा नाट गड्या मंड्यावरी गड्या मंड्यावरी गोरी गणवटा औषिया वटाला भोगाची गाठ गा भोगाची गाठ गाणे 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 हो आमच्या गणपती स्वयंभू आहेत. 20,000 काढण्याचे नाही. ते आता कसं करा आपली दक्षिणा द्या म्हणजे आमचं काम झालं असं समजू. हो आतापर्यंत जसं पाणी सोडलं तसं तुमच्या दक्षिणेवर पाणी सोडलं तसं काम आहे. आमचा धंदा आहे तो. हा धंदा आहे तुमचा आहे. मग एक काम करा. हा जा बरं. हो नाही की हा कोण आहे तो? अवश्यकच आहे त्यातच आहे. त्यावेळी आमच्या हाताची नाही असं निवड केले होते. आपल्या लग्न की ती जवळ उभे ठेवून आपल्या लग्नपती असतील. आता सरकार एक आहे आपला पण आहे. देवाच्या सेवा करा. मग ते काय केलं असतात नित्य गायन करीत असतात. मग एक पाहिजे हा तांब्या
हे एक मिठी बोलता एक मागे लागते अशा बोलले आमचं काही नाव घेणार नाही. हो असे एक लाजत चपात लपत चपात मोरडा फुगडी घालायची असते. नाही नाही असं हा. बोलून आमचं नाव घेणार नाही. तुमचा नवस फिरणार नाही तर तुमचा नवस तुम्ही फेडून घ्या, आम्हाला नाही घालतो. मी गाणगापूर उत्सवाच्या दिवशी गुरु शिकणार आहे. हा. आता तुमचे एक वर्ष आहे. हा. तुम्ही म्हणजे एका गावाची एका गावाची हा. आता मी देवाच्या समोर अर्पण करणार हा. आणि ती माझे नाव सांगणार. मागील राजा पिंपळा वाळवी पाना, मागील राजा पिंपळा वाळवी पाना, उघडगे तय उघडगे, उघडगे तय उघडगे. हो भटजी महाराज तीन बोलावं. हो भटजी महाराज हे काय बात करताय? हा 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 हो आम्ही तसं नाही म्हटलं. देवाने स्थिर पुरावं पुढं आवश्यकता आहे. हा आम्हाला देवाची गरज आहे. हा हा मागीलाच्या केळी हरी हरी बोला, मागीलाच्या केळी हरी हरी बोला, उघडगे तय उघडगे, उघडगे तय उघडगे. देवा महाराजा खाली बैसावे. देवाला स्मृती असते का? बाल गोपाळांचा आग्रह आहे. हा हा असा बोलता. हा हो देवाची असतील काय? हा हो सफेद कसा पांढरा घातल्यानंतर असा बोलता. कसा पावळ्याचा मोडावे हो तोंडात घ्यायला मला पडून द्यायचे. हो मिस्त्री लोकांना कोण हा नऊ पळे हा. नऊ पळे हा. श्री हा. शुद्ध होण्यासाठी तो मी हो देवाची असतील काय? हो सुनीता असते हो शिवण झाल्या तेव्हा चांगला एक कडे हा. काही काही घेऊन घ्यायचा इच्छा गणपतीया तुझे नाम आराधी हो, गणपतीया तुझे नाम स्मरणी हो, गणपतीया तुझे नाम स्मरणी हो, गणपतीया तुझे नाम स्मरणी हो. ऐका गजवदनाचे सकलता येता, ज्ञान भक्ती केली साठी, ज्ञान भक्ती केली साठी, मन राम रास लागे, मन राम रास लागे, राजकराणी हो, राजकराणी हो, गणपतीया तुझे नाम स्मरणी हो, गणपतीया तुझे नाम स्मरणी हो. देवा माधवा, देवा माधवा, नारायणा मधुसूदना, नारायणा मधुसूदना. देवा माधवा, देवा माधवा, आते ही आपली पैठणी पैठणीची शोध करते. अध्यक्ष महाशय वरती यायचे. अध्यक्ष महाशय जाऊन पुढे जाऊन घरी राहील.
या ठिकाणी आपण जो पहिला नंबर येईल त्याला तिसरी पैठणी दिली जाईल, तिसरा क्रमांकाची. ओके, रेडी? पाहिजे आपला. हा, ती चिठ्ठी जी आहे ती गैरहजर महिलेला मिळणार नाही. जो हजर आहे त्यांनीच आपली चिठ्ठी घेऊन यायची. ओके, नाही, हा रूल बरोबर आहे, अगदी बरोबर आहे दादा. तिसरा क्रमांक काढतो आम्ही पहिला. साडा एक काढा. किती आहे का? लगेच चिठ्ठी घेऊन यायची आहे. सुहासिनी नारायण घाडी. क्या बात आहे, क्या बात आहे. झाडी जाऊन फॉर्म. इथे यायचं आहे, आपण आपली चिठ्ठी घेऊन यायची आहे. दुसरा नंबर काढतोय बघा, रेडी राहायचं आहे. पटकन मागे उभं राहायचं आहे. दुसरा नंबर काढा बघू. दुसरा नंबर बघा, मंगला अनिल राणे. मंगला अनिल राणे. क्रमांक 2 मंगला अनिल राणे. सत्यवन नायकांची मला वाटतं काही नाही. चिठ्ठी घेऊन यायची आहे सोबत. चिठ्ठी घेऊन यायची आहे. पहिला क्रमांक चिठ्ठी काढा. पहिला क्रमांक. हा पाठवतो. सोडत शेवटची, शेवटचा क्रमांक म्हणजे सर्वात पहिला क्रमांक. ईश्वर किती साथ देत असतो आपल्याला. तो कष्ट करतो त्यालाच जातं. तुम्ही मला मिळाले माझ्या सर्व असं नाही आहे. वर्षा सावंत. वर्षा सावंत प्रथम क्रमांक. या वैदी वर्षा सावंत. नेहमी हसत राहा, तुम्ही कायम हसत राहणार आहे. वर्षा सावंत या. हसत हसत या आणि हसत हसत पैठणी घेऊन घरी जा. म्हणजे थोडं थांबायचं आहे अजून, नाहीतर डायरेक्ट घरी जा. आणि खरंच हा जो सोहळा आहे आपला सीताराम देसाई पाकिटं पाठवायची तिथे. पाकिटं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलांची पाकिटं पाठवायची आहे. तोपर्यंत साड्या घेऊन घ्या. अशी केली का? फोटो काढा एक सुंदर. जरा जोरदार बहारदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आज विष्णुदादा आपल्यासाठी आदेश बांधेकर आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिन्ही भगिनींचे या ठिकाणी अभिनंदन करीत आहोत आणि मान्यवरांचे आभार. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलांनी सगळे यायचे आहे. मुलं जी आहेत त्या सर्वांनी यायचे आहे. या ठिकाणी या आम्हाला वहिनी वहिनी साडी काढा. साडी या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्या मुलांनी उभं राहायचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाग घेतलेली मुलं आहेत कलावंत. त्यांनी डाव्या बाजूला यायचे, रांगेने यायचे. राजू त्यांना वर यायला सांगा. लवकर करायचं आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अभिनंदन. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व मुलांचं खूप खूप कौतुक. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलांनी त्यांना एक छोटासा पुरस्कार देते आपण संघातर्फे. त्यांनी तो स्वीकारायचं आहे. लवकर वर यायचं रांगेत. उर्वी देसाई. उर्वी देसाई. चला रांगेत या. उर्वी देसाई. एक लक्षात असू द्या, सर्वांचे आभार. सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले विद्यार्थी सर्वांचं अभिनंदन. पुढील जी परीक्षा आहे त्यात आपल्याला भरपूर यश मिळो आणि आपल्या या संघाचं नाव उज्ज्वल करावं अशी मी दुर्गा मातेची प्रार्थना करतोय. खूप खूप आभार. पुण्याचे आपण भेटायचं आहे 1 मार्च 2026 रात्र 10 वाजता. सांभाळ तुझं सौभाग्य. माहिती आहे ना, टिकली तर टिकली टिकली म्हणून शिकवायचे आपल्याला. सांभाळ तुझं सौभाग्य. लेखक रमाकांत सावंत, दिग्दर्शिका सुहासिनी नाईक. टिकली तर टिकली, नाहीतर मग विकली.
चला चला पटापट या. सर्व स्पर्धकांनी पटापट यायचे. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्या सर्व त्या मुलांनी मुलींनी सौभाग्यवती सगळ्यांनी यायचे. अभिया आभार आपल्या सहकार्याबद्दल. आम्ही कार्यकारिणीच्या वतीने आभारी आहोत. खूप खूप आभार. सर्व रसिक प्रेक्षकांचे, ग्रामस्थ मंडळींचे, हितचिंतकांचे, देणगीदारांचे आणि ज्यांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे, गेले 3 महिने ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, त्या सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या देऊन आपण ह्या सुरेल कार्यक्रमाची आजच्या या कुटकवळे टेमवाडी समाजसेवा संघातर्फे आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी या सोहळ्याची आपण सांगता करणार आहोत.